गुड मॉर्निंग प्रियानो. आज आपल्याला मनासाठी वचन आहे इब्रिकारास पत्र याचा 6वा अध्याय 18 वचन. जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा 2 अचल गोष्टीच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे. निराशेच्या पायघड्यावर जगात प्रवास करीत असताना चोहूकडून संकटे व अस्थिरता आली असताना विश्वासणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीची स्थिती फारच गोंधळलेली असते. ज्याचा सामना विश्वासणारे ख्रिस्ती आज करीत आहेत. आजच्या मन्नाचे वचन त्यांना आश्वासन आणि धीर देणारे आहे. देव आमचा आश्रय आहे हे सत्य आहे. डच वडील व इंडोनेशियातील आईच्या पोटी जन्मलेल्या जॉयसीचे वडील ती 2 वर्षाचे असताना मृत्यू पावलेत. युद्धात जपानी सैन्याने त्यांना युद्ध कैद केले व युद्ध संपल्यावर सोडून दिले. जेथे प्राथमिक सुविधा नाहीत अशा परिस्थितीत 12 वर्षे ती आई सोबत राहिली. नंतर 14 वर्षाची असताना तिच्या आईला युरोपात स्थायी होण्याची संधी मिळाली व आईसोबत ती नेदरलँडला आली. पण संकट तिची वाट पाहत होते. पायाला झालेल्या जखमीमुळे गॅंग्रीन झाला होता. तिला पाय कापावा लागला. निराशा, संकटे आणि गरिबी सोबतच होती. वयाच्या 21व्या वर्षी तिच्या आईला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. तेथे आता त्यांचे बरे चालू लागले. दोघी कामाला लागल्यात, पैसे मिळू लागलेत. पैसा साठवत त्यांना जवळ 6 वर्षात $5,000 एवढे भांडवल जमा झाले. पण संकट जॉयसला सोडण्यास तयार नव्हते. 27व्या वर्षी तिची आई मरण पावली. आता मात्र ती खचून गेली. देवच काय तो तिचा आश्रय होता. पण देवावर विश्वास ठेवून जवळ असलेल्या भांडवलावर तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुवर्ण पदकासहित तिने कायद्याची पदवी उत्तीर्ण केली आणि पुढील काही वर्षातच ती कॅलिफोर्निया येथे उच्च न्यायालयाची न्यायाधीश झाली. ह्या यशासाठी जॉयसी साक्ष देते, माझ्या सर्व संकटात मला बळ देणारा आणि धैर्य देणारा माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासोबत सदैव आहे व होता. त्याने मला सोडले नाही आणि माझी प्रार्थना कधीच अमान्य केली नाही. आमचा ख्रिस्त आम्हा सर्वांसाठी सारखाच आहे. जो जॉयसिसला उचलून धरतो तो आम्हाला उचलून धरणार आहे. प्रत्येक चांगल्या कामात तो आम्हाला यशस्वी करणार आहे. ह्या विश्वासाने आज आपण पुढे जाणार आहोत. हे फारच कठीण आहे, पण विश्वासणाऱ्यांसाठी मात्र ते अशक्य नाही. सकाळीच घरून बाहेर पडताना आमच्या समोर अनेक चिंता, प्रश्न आणि जबाबदाऱ्या असतात. अनेक प्रसंगी आपण निराश होतो आणि मग जैविक मार्गाने आपले प्रश्न, समस्या सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याचा आपणास मोह होतो. पण तेथेच थांबा आणि देव आमचा आश्रय आहे
हे विसरू नका. पहा, आजचा दिवस आमच्यासाठी कसा आशीर्वादित होतो याचा अनुभव घ्या. देवा, ख्रिस्ताच्या ठायी तू माझा आश्रय आहेस. तुझा आभारी आहे. आज दिवसभरात संकट समय तू माझा भोज हो आणि माझा उद्धारक हो. सर्व महिना प्रभू येशू ख्रिस्तात असो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून जातो ऐक. आमेन.